गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजप कुणाला उमेदवारी देणार याची मोठी उत्सुकता मागील काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात निर्माण झाली होती। माजी आमदार प्रशांत परिचारक हे उमेदवारीचे प्रबळ दावेदार समजले जात आले होते। मात्र त्यांच्या नावाबरोबरच बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह इतरही काही नावाची चर्चा होताना दिसून आली होती। मात्र पक्षाचा आदेश प्रमाण मानत मागील दोन्ही विधानसभा निवडणुकीवेळी परिचारक यांनी माघार घेत आमदार आवताडे यांना विजयी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे दिसून आले होते। तर 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळी माघार घेण्यास कार्यकर्त्यांचा प्रचंड विरोध असतानाही भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शब्दाचा मान राखत परिचारक यांनी माघार घेतली होती। त्यावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी परिचारक यांना विधान परिषदेची संधी देण्याचे आश्वासन सत्यात उतरणार का याकडेही परिचारक समर्थकांचे लक्ष लागून राहिलेले होते। मात्र आज अखेर सोलापूर मतदारसंघातून माजी आमदार प्रशांत परिचारक यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे मानले जात आहे। सोशल मीडियावर भाजपचे नगरसेवक पदाधिकारी यांच्याकडून परिचारक यांच्या अभिनंदनाच्या पोस्ट पडू लागल्या आहेत आणि परिचारक समर्थकांकडून आतापासूनच जल्लोषाची तयारीही सुरू करण्यात आल्याचे म्हटले जात आहे।